मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मजेत शिकूया मराठी इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 पाऊस या कवितेचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात. मुलांनो, कविता वाचण्यापूर्वी इथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पहा. गाणे ऐका, म्हणा, कृती करा. चित्र पहा, सांगा, ऐका आणि चित्रात दाखवा. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता ऐकायची आहे आणि त्याच्यानंतर म्हणायची सुद्धा आहे, वाचायची आहे आणि कृती करायची आहे. तसेच इथं दिलेले चित्र पाहायचे आहे, चित्राचे वर्णन सांगायचे आहे, ऐकायचे आहे आणि कवितेत सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला चित्रामध्ये दाखवायच्या आहेत. काय आहे चित्रामध्ये? तर या चित्रामध्ये इथे पाऊस पडत आहे आणि ह्या सर्व विजा चमकत आहेत. विजांचा लख्ख प्रकाश सर्वत्र दिसत आहे. या चित्रामध्ये ही दोन मुले पावसात भिजत आहेत. खूप जोराचा इथे धो असा पाऊस पडत आहे, त्यामुळे जोरजोरात पाणी वाहत आहे. तसेच चित्रामध्ये वारा सुटला आहे अशा पद्धतीने सुद्धा चित्र इथे दाखवलेलं आहे. मुलांनी बोट पाण्यात सोडली आहे. कागदाची होडी बनवून त्यांनी पाण्यामध्ये सोडलेली आहे. इथे या ठिकाणी एक बोट पाण्यात बुडली आहे आणि एका बोटवर बेडूक बसला आहे. मुलांनो, अशा पद्धतीने तुम्ही चित्राचं वर्णन करू शकता. आता आपण कवितेचे वाचन करूयात. आभाळ वाजलं धाडाड धूम, वारा सुटला सु सु सोम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. या कवितेचे कवयित्री आहेत सरिता पत्की. मुलांनो, आता आपण ही कविता समजून घेऊयात. आभाळ वाजलं धडाड धूम. आभाळ, आभाळ म्हणजे आकाश. तर आकाशामध्ये जी काही ढगं असतात, ती ढगे ज्यावेळेस एकावर एक असे जोरात आपटतात त्यावेळेस धडाड धूम असा आवाज होतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की आभाळ वाजलं धडाड धूम, वारा सुटला सु सु सुम. पाऊस पडण्याच्या अगोदर वारा सुटत असतो आणि जे झाडं असतात ते जोरजोरात हलतात आणि सर्वत्र जर शांतता असेल तर वाऱ्याचा सु सु सुम असा आवाज वाऱ्याचा पाऊस पडण्याआधी येतो. जर जोराचा वारा असेल ना तर वाऱ्याचा अशा पद्धतीने आवाज येतो. वीज चमकली चक चक चक. तर आभाळामध्ये वीज चमकली. पाऊस येण्याच्या आधी वीजसुद्धा चमकते आणि वीज कशी चमकली आहे? चक चक चक. जिकडे तिकडे लख लख लख. वीज चमकल्यामुळे जिकडे तिकडे असा विजेचा प्रकाश पडतो आणि त्यामुळे सगळीकडे कसा प्रकाश पडला आहे? लख लख लख. आपण नाही का म्हणत सगळीकडे लखलखाट झाला. म्हणून इथे म्हटलं आहे की जिकडे तिकडे लख लख लख. पाऊस आला धो धो धो. पाऊस कसा आला आहे? धो 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 म्हणजे खूप जोराचा पाऊस आला आहे. आणि खूप जोराचा पाऊस आल्यामुळं काय होत आहे? पाणी वाहिलं सो सो सो. ज्यावेळेस खूप जोराचा पाऊस येतो आणि जोरजोरात पाणी वाहू लागतं त्यावेळेस पाण्याचा आवाज येतो सो सो सो. त्याचं वर्णन इथं केलेलं आहे की धो धो पाऊस पडला आणि त्यामुळे पाणी वाहिलं सो सो सो. पाण्यात बोट सोडली सोडली. आता मुलांनो, आपण आत्ताच
चित्र पाहिलं आहे आणि त्या चित्रामध्ये 2 मुले दिसत आहे. त्या मुलांनी कागदाची बोट बनवून पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये सोडली आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली. पाऊस आल्यानंतर सगळीकडे पाणी पाणी झाल्यानंतर मुलांनी कागदाच्या बोट बनवल्या आहेत आणि त्या पाण्यात सोडल्या आहेत. आणि बोट पाण्यात सोडल्यानंतर काय झालं? त्या बोट सर्व पाण्यात बुडाल्या. काही बोट पाण्यात बुडाल्या, मग मुलांनी अजून बोट सोडल्या. बोटीवर बसला बेडूक बेडूक. त्याच्यानंतर काय झालं? एक बेडूक त्या बोटीवर बसला आणि तो ओरडला डरावडूक डरावडूक. तर बेडूक कसा ओरडतो? डरावडूक डरावडूक. बेडूक ज्यावेळेस मुलांनी कागदाची बोट बनवून पाण्यात सोडली त्यावेळेस त्या बोटेवर बेडूक बसला आणि तो ओरडू लागला. तर बेडूक कसा ओरडतो? डरावडूक डरावडूक. तर अशा सुंदर पद्धतीने कवयित्री सरिता पत्की यांनी पावसाचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे. तर मुलांनो, खूपच सुंदर अशी ही कविता आहे. तुम्हीसुद्धा ही कविता म्हणायची आहे आणि ही कविता तुम्ही कृती करून म्हणायची आहे. तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.